गुड इवनिंग दोस्तों। पहुंच गए हम लोग कार्य सम्राट फाउंडेशन संस्था, जहाँ पे आज होगा वुमेन्स डे का सेलिब्रेशन। बहुत कुछ प्रोग्राम है, बहुत कुछ चीजें यहाँ पे, जहाँ पे हम लोग देखेंगे और वीडियो में तो देख के आपको समझ ही जाएगा। तो चलो ये वीडियो को यही से स्टार्ट करते हैं। वेलकम टू नासिक सा शहर है, चल चालू कर। चलो We're really glad that you're our friend, and this is a friendship that'll never ever end. थँक्यू मला इथं बोलवल्याबद्दल, जेवायचं थँक्यू आल्याबद्दल. अरे थँक्यू कार्य सम्राट फाउंडेशन वेलकम्स पमेल बाबू मशाय. आय हेट टीयर्स. वेलकम बाबू मशाय. टीयर्स तर असणार नाही, कारण आमचा हा मूर्ख आलाय. हॅपीनेस ऑफ टीयर्स. आमचा हा मूर्ख आलाय. मूर्ख आलाय. यस, खूप हसवणार आहे. मी मूर्ख आहे का? सॉरी ए तू मूर्ख नाही आहे. मी मूर्ख वाटलं याला. तू पमेल मूर्ख आहे का? पटकन सांगा, पमेल मूर्ख आहे का? अरे चांगलं पम्या बहुत हवे में. हाँ दौड़ो चल रहा चल एंजॉय कर. तेरा मोमेंट है. हॅलो सर. प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे? उत्तर मध्येच प्रश्न येणार आहे बाबा. म्हणजे उत्तर मध्येच प्रश्न आहे, प्रश्न मध्ये उत्तर आहे, उत्तर मध्ये प्रश्न आहे ना. प्रश्न असा आहे की उत्तर काय? उत्तर दिशा आहे. हारला. दिशा. आता दिशा बोल सर. आता दिशा बोल. सर काय डायरेक्शन. पण मॅडम तुम्ही पटानी बोलले असते तर मला लवकर आठवलं असतं. पटाणी. दिशा पटानी. हा दिशा पटाणी. ते होणार आहे गणेश वंदनाने, आणि वैशाली मॅडम ज्या आहेत त्या डान्स. पम्या, आज है वुमेन्स डे, तो आज बहुत कुछ होगा. एंटरटेनमेंट, डांस, गेम्स, बहुत कुछ रहेगा. तो तुझे भी यहाँ पे इनवाइट किया गया था. पता है क्यों? ताकि यहाँ पे जो महिलाएं, वुमेन्स जो आएंगे, उनको तू एंटरटेन करे. पता है क्यों? शक्ल से भले तो बदला दिख रहा, पर तुझे देख के बहुत खुश हो जाएंगे. और अच्छे फिर तो चल शुरू करते, मिलते है ना. चल स्टेज पे बोला रे. हाँ चल. तुझं नाव काय? ये ना, चार. धनश्री. ठीक आहे, ओके. चाल. शेवटचा गेम आहे हा. पम्या, परफॉर्मन्स देखा? खूप छानसा होता. नमस्कार. मस्त केला. तू स्वतः शिकले का ट्रेनिंग घेतलं कोणाकडून? सरांकडून. नाव सांग सरांचं. सुनील सोले सर. ग्रेट. त्यांना आमच्याकडून नमस्ते म्हणायचं, सांगायचं. खूप छानसा डान्स होता आणि 1 सेकंड पण आम्ही ना असं मिस नाही केला. म्हणजे नजर नाही हटली. हो, बेस्ट लक तुझ्या फ्युचर साठी. थँक्यू.
तक्षा शेट्टी. कार्यसम्राट फाउंडेशन निमित्ताने वुमन्स डे निमित्ताने मला इथे आमंत्रित करण्यासाठी गीता मॅमचे खूप खूप धन्यवाद. ही नेहमी मला गीता मॅम म्हणते, आज गीता मॅम बोलतीये. ठीक आहे, ओके. तक्षा गेट अ सीट. नंतर मग तक्षा सोबत सगळेजण फोटो काढा, शेअर करा. ओके, मोठा ग्रुप आलेला आहे, डान्स ग्रुप. हॅलो तक्षा, ऍक्च्युअली तुझं आयडेंटिटी काय सांग जरा. सुरेखा काकू मैन, त्यांचा एज आहे सांग, सांग. 65. सांगितलं. त्यांच्या काहीतरी आपण 40s, 30s केलंय. आणि teenagers ला काहीतरी शिकवू. असं तुला सगळेच ओळखता. मी असाच प्रश्न विचारत होता. आमचा मूर्ख पम्या कसा वाटला? 65. ह्याला पण घेऊन जाय ना सिरियल्स मध्ये ऍक्टिंग करायला. गीता तू कशी आहे? ह्याला घेतोय का सिरियल्स मध्ये? थँक्यू तक्षा. तुझी हे तब्येत फोटो कशी लेल. आहे? माऊली विठुरायाची मी पण भक्त आहे. सगळेच जण भक्त आहे म्हणजे इथे असलेले. तर त्या विठुरायाच्या चरणी मी माझी माऊलीची वारी आपल्या पुढे सादर करते. टाळ्या वाजवायच्या आणि त्यांनी जी पालखी बनवलेली आहे काकांसाठी सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. मैक काका हॅलो खूप पोवाडा गाणार आहे तो. अतिशय सुंदर अप्रतिम असणार. पम्या. कसं आहेस तू? मी मस्त. आणि मला माहितीच नव्हतं तू आलेला आहे. पम्या कोण आहे पता आहे? पार्लेची नाही, दीप्तीजी. सॉरी. पार्लेजी क्यों बोल रही है? पार्लेजी नाही यार. यायू असा पोवाडा सादर होत असं आहे. वाटते तुला इथे येऊन. मस्त मस्त. आणि अरे महिला दिनानिमित्त कार्यक्रम आहे आणि तू एकटा बॉय आलेला इथे. मला इन्व्हाइट केलं. वा वा काय स्पेशल आर्या पेकळे, चल आपण मजा आस्था घेऊया. पेकळे दोन्ही पोवाडा सादर करत आहेत. पम्या, इन्होंने क्या मस्त पोवाडे गाए थे ना. तर पोरींनो दाखवा तुमचं ट्रॉफी. हे बघा, तुला पण कॉंग्रॅच्युलेशन्स. मला पण भेटली. सगळ्यांना मोठी ट्रॉफी आहे. तर तुमचा परफॉर्मन्स खूप छान होता. थँक्यू. पण एक फरक होता, काय? स्टेजवर लय मस्त जोरात बोलत होते आणि इथं किती सॉफ्ट व्हॉइस आहे. तुला आवडला का? अरे मला खूप आवडलं म्हणून मी घोषणा पण दिली. आता आपण एक लकी ड्रॉ घेणार आहोत. आमचा पम्याचा आवाज स्टेजवर पण एकदम विनय घाणेरडा आहे मागते. आणि आता पण घाणेरडाच आवाज. नाही असं काही नाही, पम्याचा आवाज चांगला आहे. अरे कम से कम मेहनत. माझा आवाज ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. बरं पोरींनो, अच्छा, तुमचं अच्छा. नाव काय? माझं नाव आर्य आहे. माझं नाव आस्था आहे. आर्या. आर्य. आर्या माझ्या मुलीचा. बरं थँक्यू. तसं खूप छान तुम्ही परफॉर्मन्स दिलं. पम्या थँक्यू बोल. थँक्यू गायला. नाचा परफॉर्मन्स केला. कॉंग्रॅच्युलेशन बोल ना. हा, कॉंग्रॅच्युलेशन. खूप भारी गाणं बोलले. सॉरी पोवाडा बोलले. थँक्यू. मग
नमस्कार मॅडम. हॅलो. नेमकी कसलं स्टॉल आहे आपला? आपल्या काटेरी पोह्यांचा चिवडा आहे, पातळ पोह्यांचा चिवडा आहे, विदाऊट केमिकल सरबत आहे, शरबत. तुळशी पुदिना आहे आणि बीटरूट आहे, विदाऊट केमिकल आहे. मी घरी बनवते, माझ्या स्वतःचा ब्रँड तयार केलाय मी. ओके. तुमच्याकडे येतील मग. 8862022240. ओके. यस. तसं तुम्ही बोललेच दिसून येईल. हाँ तो ये तुलसी बीट का जूस है. तुळशीवर बीटरूट. हे बघा टेस्ट कसं आहे माहितीये का? हा हा. पाणीपुरीचं पाणी त्यात बीटरूट. वाव. स्वादचं नाही पाहायचं, हेल्दी आहे. ज्यूस नक्की घ्यायचं, ऍड्रेस दिलंय. अरे बीटरूट आणि याचा चांगला स्वाद असतो ना. हा. छान आहे, तर जरूर ट्राय करायचं आहे की नाही मॅडम? खाली बॅनर आहे, हे बघा बॅनरचा पण फोटो आणि नंबर 1 जसं लक्षात आला तर नंबर पण. मॅडम. आपला कसला स्टॉल आहे? आपला हे महिलांच्या पिरियड मध्ये प्रॉब्लेम होतात ना, ओके. सीडीचे वगैरे, गर्भाशयाचे वगैरे काय, हा हा हा. ब्लिडिंग वगैरे असं असेल, ते ओके, काय ओके. करताय, आपले हे कार्ड वापरल्याने कमी होतं. ओके. मी याच्याने दोरा होईल का? हो हो. आम्हाला एक द्या. नमस्कार. नमस्कार. आपल्याकडे मसाल्याची खूप व्हरायटीज वाटताय. हो, भरपूर व्हेरायटी आहे. प्रत्येक व्हेजिटेरियन मध्ये वेगवेगळ्या, व्हेजिटेरियन मध्ये सगळे मसाले आपल्याकडे. व्हेजिटेरियन वाला मस्त. व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन म्हणजे दोन्ही दोघं पण. ओके ओके. रोजच्या जेवणाची चव वाढवती. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले. तुमचा कसला स्टॉल आहे? बनाना चिप्सचा स्टॉल आहे. बनाना चिप्स. ओके. हे बघा तुम्ही म्हणजे कुठे बनवते काय असं तरी? आमचं मॅन्युफॅक्चरिंग स्टॉल होतं. ओके. बनाना चिप्स आहे ना, तिथे होतं. हा हा हा. ओके. तुम्ही नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला कसला स्टॉल आहे? माझा स्टॉल टी शर्टचा. टी शर्ट. गारमेंट. तुमच्याकडे याच्यासाठी डायपर आहे का हो? तू येऊन जाऊन माझ्या डायपर वर काय येतो रे? सॉरी कंटिन्यू. हार्ड तू माझा मित्र नाही. येऊन जाऊन माझ्या डायपर वर येतो. हा ठीक आहे. हाय. तुम्ही काय विकताय? आमच्याकडे खूप सारे होम प्रोडक्ट्स आहेत. होम प्रोडक्ट. काय गॉगल. आता मस्त घेऊ. उन्हाळ्यामध्ये मला कामाला येतील. Yes. अजून काय काय? खूप साऱ्या व्हरायटीज आमच्याकडे. वॉच आहे. ही बॅग आहे. मला वाटलं कार आहे पण कार बॉर. हो मस्त. साईड पॉकेट. नमस्कार सर. नमस्कार. माझे डोळे चेक करायचे होते. आहे तुला डोळे? मला लेन्स बसेल. लेन्स लेन्स बसवायची? हा. कशासाठी? तुला चष्मा आहे का? नाही मला लहानचं दिसत नाही मला. आमचं दिसत नाही. हा. पोरी दिसतात का पोरी? ते तर लगेच दिसतं बाई. ते लगेच दिसतात. त्याला चष्म्याची गरज नाही. सांग काय म्हणतोय, काय पाहिजे तुला? मला 12 मेगापिक्सलचं लेन्स बसवायचं आहे. 12 मेगापिक्सल? हा. कशासाठी? लहानचं बघायला. काय बघायचं याला? माझं फ्युचर. फ्युचर? हा माझं फ्युचर. तुझा? हा. आमचं पण बघ मग फोटो. चालेल. हो तुमचं क्लिनिक कुठे आहे? आमचं क्लिनिक ओल्ड पंडित कॉलनी मध्ये आहे. ओके. ATHM कॉलेजच्या जवळ. ओके. एक जोक सांगा. तुमचं क्लिनिक आहे आय केअर वाला. नाव काय आपलं क्लिनिकचं? आयरिस ब्लूम सुपर स्पेशालिटी क्लिनिक. ओके. इथे डोळ्यांची पण तपासणी होते आणि स्त्री रोग तज्ञ पण आहेत मॅडम. स्त्री रोग तज्ञ आहेत. नमस्कार मॅडम. तुझी बायको कुठे आहे? माझी बायको ती गेली माहेराला. माहेरला गेली? हा. कशासाठी? ते लोणचं बनवायचं होतं ना म्हणून. मला नाही येत बनवता. तिला पण नाही येत बनवता. बरं. तिच्या घरचे नाही तर बनवता. ती आली की तिला चेकअपला मॅडम कडे येऊ नये. नक्की. ओके. Done.
परफॉर्मेंस देखा मस्त भाई, प्राउड ऑफ यू टिया। हर बार जो एनर्जी, जो एक्सप्रेशन, भाई मैं तो मैंने पूरा वीडियो निकाला, मतलब आंखें ऐसे पल के भी नहीं झुका है, सीरियसली। बेस्ट लक टिया, ऐसे ही मिलती रहना, है ना। ये मेरी फ्रेंड टिया, छोटी सी है डांसर, बहुत सही डांस करती है। पम्या फ्रेंडशिप कर ले, आगे जाके तुझे भी बड़े स्टेज पे ले जाएगी। थैंक यू टिया। के फेमस कौन नहीं जानते इनको, पता है क्या? नमस्कार मुन्ना सर। हेलो। मुन्ना सर, इसको थोड़ा डांस सिखाएंगे आप? जरूर जरूर सिखाऊंगा ना मैं। पर देखो मेरा हाथ कैसा है, ये देखो। अरे वाह, तो ऐसे मेरा हाथ है, तो इससे मेरे को डांस करने को आएगा क्या? क्यों नहीं, गाने बहुत अच्छा। अरे आप सिखाओगे तो एक नंबर। जरूर जरूर। अरे मस्त सर, मस्त। थैंक यू सर, थैंक यू। भगनी भागोदरी ओम फट स्वाहा। पमे देख, मुझे भी मिला। टिया को अपने से बड़ा वाला मिला। टिया ने बहुत अच्छे से डांस किया है। तूने क्या किया? मुंह चलाया। टिया कांग्रेट्स। चल पमे, कांग्रेट्स तुझे भी और मुझे भी। थैंक यू टिया। तो दोस्तों, बहुत सारे डांसेस हो गए हैं स्टॉल से। पता नहीं यहाँ पे वॉइस का इश्यू हो सकता है, तो जहाँ पे हमने डांस का थोड़ा क्लिप्स लिया और कुछ वॉइस ओवर में या म्यूजिक में लिया, क्योंकि कॉपीराइट हो सकता है ना, है ना पमे। और स्टॉल्स पे भी अगर हम लोगों ने लिया रहेगा वॉइस ओवर में, तो प्लीज माइंड मत कीजिएगा, क्योंकि वॉइस का प्रॉब्लम है। स्पीकर्स चल रहे, गाने चल रहे कंटिन्यू, तो कहीं ना कहीं प्रॉब्लम आ ही सकता है। तो प्लीज उतना समझ लीजिएगा, फीलिंग्स को समझ लीजिएगा। और फिर भी अगर गुस्सा आ रहा है तो पमे का फोटो है, बिंदास मारिएगा। चलो आगे देखो, मैं इसको पीट के आता तब तक। सॉरी भाई, बहुत टाइम लग गया, बहुत वीडियोस बने, बहुत कुछ इवेंट था, बहुत सारी चीजें थी। तो बच्चों ने तो बहुत एंजॉय किया, अभी भी है। पम्या को मतलब सब इतना प्यार दे रहे थे। सारे लेडीज लोगों का प्रोग्राम था, बहुत अच्छा प्रोग्राम हुआ है कि नहीं? गीता मैम स्पेशली थैंक्स, हमें भी एक मौका मिला स्टेज पे आने के लिए। एक दिल की बात बताना था मुझे, वो भी मैंने शेयर किया। और पम्या को तो सबने प्यार दिया है ना। ये साबित हो जाता है मुंह कितना भी गंदा हो, अगर दिल से कोई प्यार करे तो। खैर, बड़ी बड़ी बातें नहीं करना है। नहीं सॉरी, आजा भाई, मजाक कर, आजा। आज पम्या ने एक्चुअली सबको बहुत हंसाया, बहुत एंजॉय करा है। पम्या, प्राउड ऑफ यू। थैंक यू। तो कैसा लगा ये वीडियो, जरूर बताइएगा। कमेंट में बताना रे, तो कमेंट में कुछ नहीं बोलते तुम यार। हाँ ना यार। खैर, लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को। तब तक के लिए मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। तब तक के लिए बाय बाय।